नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावरील एका रीलने रातोरात संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा आणि आपल्या क्यूट एक्सप्रेशनने घराघरात पोहोचलेला बालकलाकार म्हणजे साईराज केंद्रे। पण तुम्हाला माहीत आहे का की सोशल मीडियाचा हा स्टार आता टीव्ही जगतावर कसा राज्य करतोय। अप्पी आमची कलेक्टरमधील सिम्बा ते आता सावळ्याची जणू सावलीमधील अबीर, साईराजचा हा प्रवास कसा होता, चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। साईराजचा हा प्रवास सुरू झाला सोशल मीडियावरून। बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राहणाऱ्या या चिमुरड्याने आमच्या पप्पाने गणपती आणला या गाण्यावर एक रील बनवला। हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की साईराज रातोरात स्टार बनला। त्याच्या निरागस हसण्याने आणि डान्सने लाखो लोकांची मने जिंकली। सोशल मीडियावरील हीच लोकप्रियता पाहून झी मराठी वाहिनीने त्याला अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत ब्रेक दिला। या मालिकेत त्याने अप्पी आणि अर्जुन यांच्या मुलाची म्हणजे सिम्बाची भूमिका साकारली। पहिल्याच मालिकेत त्याने आपल्या नैसर्गिक अभिनयाची चुणूक दाखवली। याच उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कारही मिळाला। आणि आता 2026 मध्ये सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेने 7 वर्षाचा लीप घेतला आणि या मालिकेत एंट्री झाली एका नव्या पात्राची, म्हणजेच अबीरची। होय, सावली आणि सारंग यांच्या मुलाची म्हणजेच अबीर सारंग मेंद्रे हिची भूमिका आता आपला लाडका साईराज केंद्रे साकारत आहे। या मालिकेतही त्याच्या एंट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। एका छोट्या गावातून येऊन सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या बालकलाकाराचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे। तुम्हाला साईराजची सिम्बा ही भूमिका जास्त आवडली की अबीर, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।